उभी जात्याला फोकस करूया. चला, हॉल रिकामी केलेला आहे. आमचा बेड गेला आहे आतमध्ये बिकॉज इथे काहीतरी आम्हाला कळायचं आहे हॉलमध्ये. तुला माहिती नाही काय नाही. चला जेवून घेऊया. व्लॉग पण बघत होतो आपण आणि तयारी करायला घेतली की तुम्हाला कळेल की काय करणार आहे आज आम्ही, हे की नाही माझ्या. चलो. हाय फ्रेंड्स, वेलकम टू मायराज कॉर्नर. हाय मायरा. हाय. कशी आहे तू? मी बरी आहे. ये सो खूप टायमानंतर मायराने ब्लॉग ओपन केला आहे, हे की नाही मायरा. बिकॉज मायरा वॉज नॉट फिलिंग गुड, बट हाऊ आर यू फिलिंग नाव? येस, मायरा मस्त आहे. आणि तुम्ही टाइमलेसच्या सेटअपवरनं तुम्हाला कळालं असेलच की आम्ही काय करतोय. वी आर डुईंग न्यूबॉर्न बेबी फोटोशूट. आणि ॲज युजल नवी मुंबई प्रॉप स्टुडिओमधनं पूजा आणि आरती आहेत, दोघं पण आज आपल्याला काही करणार आहेत, फोटोज काहीतरी काढणार आहे. आणि ॲज युजल काहीतरी स्पेशल आणि वेगळं करायचा ट्राय करतोय. सो 3 सेटअप आहेत राईट आपले. तर एक आता पहिला व्हाईटमध्ये. हां काय? हां, कास्टिंग पण होणार आहे. येस, हँड आणि फीट कास्टिंग पण आपण करणार आहे. तर पहिलं जे आपलं सेटअप आहे तो माझ्या मते व्हाईटवाला आहे. हा एक सेटअप आहे. नंतर सेकंड सेटअप ऑरेंज. हां येस, तर तो आपण हा घेतोय. हा सेकंड फोटोशूटवाला आहे. याच्यामध्ये स्विंगवाला आहे. ही थोडी माझी जरा संकल्पना होती की मला असं स्विंगवाला पाहिजे होतं. आणि तिसरं काय आपलं वेगळं आहे. अच्छा, ते आपण जेव्हा सेटअप करायला घेऊ तेव्हा आपण हे करू. आता काय आम्ही सगळं जे काही सामान आहे ना बेड हॉलमधलं सगळं मी एका साईडला ठेवलेलं आहे. आणि गेले अर्धा पाऊण तास मी वाट बघतोय की कधी बेबी झोपेल, पण आज तर काय झोपायचं नाव घेत नाही आमचं. हां, झोपला. चला, झोपलेल्या आहेत मारुती. ते काहीतरी सपोर्ट बिपोर्ट असेल त्याचं. सो हे 2 वीक्स आहे. Hello. Today I am too. आजच आपण पलंग घेतला. हाच पलंग चालला असतो. पलंग नाही, काय म्हणतात, क्रीब म्हणतात, कोणी काय क्रेडल म्हणतं, आम्ही तर पलंग बोलतो बाबा. तर असं काहीच आपण आता असं ह्याच कॉस्ट्युममध्ये आपण एक व्हाईटमध्ये थोडं वेगळं ॲक्सेसरीज घेऊन करतोय. आता बेड आहे. फायनली आम्हाला ती पोज मिळाली आहे जी आपल्याला पाहिजे होती. ते नाही, अरे गोंडे, हो गोंडू, झोपायचं नाही तुम्हाला? कच गोड बांधले, गोड कच्चं बांधलंय त्याला. तर मंडळी हा आमचं सेकंड काय म्हणतात आउटफिट आहे, सेटअप आहे. आणि आम्ही झोपला. अरे वा, एवढा गुड बॉय आहे तू, एवढा गुड बॉय गोंडू. चला, बलून्स चल लावून झालेलं आहे. आता आपण क्लाउड्स लावणार आहे. क्लाउड्स बघू सोनं साईडला. हो, जवळ ठेवा.
खाली घे खाली घे बस. त्याच्या डोक्याजवळ लावतो असं. हां असं काढून टाकायला पाहिजे बघ. एकदा ते फोटो काढून घेऊया. चला मंडळी, आपला फोटोशूट येथे झालेला आहे आणि आता आपण कास्टिंग करतोय. तर हँड आणि फीट कास्टिंग करतोय आणि याच्यामध्ये मायराचा आणि बेबीचा करतोय. हा म्हणजे 1 महिन्यानंतर मग आम्ही आमचं करणार आहे. तर आता हा आयटम काय हा जो आहे तो जे पावडरमध्ये आहे हां ते आपण मिक्स केल्यानंतर लिक्विडमध्ये येईल आणि पूर्ण फ्रीज होईल. ओके त्याच्यामध्ये इम्प्रेशन्स घेणार आहोत. ओके ओके मायरा सगळ्यात जास्त एक्साइटेड आहे. हे घे पाणी घ्या. आणि आम्ही हे जे पाणी वापरतो आमचं आपलं काय म्हणतात फिल्टर वॉटर आहे. फिल्टर आहे की नाही आकाश? ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त उत्सुकता मायराला आहे. मायराला हार्ट कधीपासून शूट हे करायचं आहे की जेव्हा आपण अनाउन्समेंट केली तेव्हापासून दीदी मला करायचं. हो येस, तेव्हा पण त्यांनी बघितलं होतं. तर फायनली आज तो मुहूर्त आलेला आहे. सुरुवात आपण मायरापासून करतोय. अच्छा म्हणजे आज तुमच्या कास्टिंगची सुरुवात मायरापासून करतोय. आता हे प्रोसेस काय असते? आता ह्याच्यामध्ये काय इम्प्रेशन घेणार हां आणि मग स्टोन पावडर ती टाकणार. ते वेळ लागतो. हां पण सगळं हे प्रोसेस व्हायला किती वेळ लागतो? याला पूर्ण म्हणजे तुम्हाला नाही. आता हे समजा आता कास्टिंग बिस्टिंग घेऊन आपण रेडी झालं इथे, हे तुम्ही हाफ एन आवर. अच्छा तर तुझे काय ते केस आहेत ना ते चिपकले ना? केस तर काय करशील? आता जे केस आहेत ना केस पण सुकून जाणार, चिपकणार अशी. ती लव खूप आहे तिला. नाही निघाली पण लव खूप आहे तिला. झटकी पटकी पट. फक्त हात हलवू नको मायरा. हात हलवायचा नाही, टच करायचं नाही. टच होतो का सांग लगेच आम्हाला. थोडासा क्रॉस टच नव्हता. आणि असं कर्व दे थोडस. हे बघ टच नको होते खाली. एक मिनिट फक्त ठेवायचं आहे. थोडस तुला हात दुखत असेल तर थोडा त्रास होईल. ते जवळ घे, जवळ नाही ते जवळ घे. पण झालं बाबू नाही तू हलली नाही पाहिजेस ना म्हणून. ते काय नाही होतं पण मस्त असं पकडेल तुला. आता मस्त वाटते ना, मजा वाटते ना. असं होणार म्हणजे झटकन पकडतो ते. हा तर मंडळी फायनली फोटोशूट झालेलं आहे. पहिलं न्यू बॉर्न बेबी फोटोशूट होतं आणि कास्टिंग केलं आपण आज. तर ते सगळं झालेलं आहे. ऑलमोस्ट महिन्यानंतर 9 वाजले. बराच वेळ झाला आणि ते पण जमले. पण मी तुम्हाला मागेही म्हटलं आपण रिव्हिलिंग यांच्याकडनं केलं, नंतर आपण मॅटर्निटी फोटोशूट इकडनं केलं आणि खूप लोकांना ते आवडलं. तर याही वेळेला काहीतरी नवीन करायचा प्रयत्न केलेला आहे. बरं आता तुम्हाला हे फोटोज किंवा व्हिडिओज व्हेरी सॉरी बघायला नाही मिळणार आहे. आम्ही लवकरात लवकर रिव्हील करू. बट ही आठवण म्हणून आम्ही आता ठेवली आहे. तुमच्यापर्यंत नक्कीच आम्ही ती शेअर करू. बट आता तुर्तच आम्ही शेअर नाही करू शकत आहे. बट व्हेरी सून वी विल, म्हणजे तुम्ही म्हणता ना बेबीचा चेहरा दाखवा, फेस दाखवा, ते लवकरच लवकर दाखवू आम्ही तुम्हाला. आणि नवी मुंबई प्रॉप स्टुडिओ मधनं आरती मॅडम आणि पूजा आहेत, त्या दोघींनी खूप सुंदर केलेलं आहे. जे कन्सेप्ट माझ्या डोक्यामध्ये होती ती त्यांनी इथे आणलेली आहे आणि अजून एक कन्सेप्ट मी त्यांना दिलेली आहे. तर ती आता फर्स्ट मंथ मध्ये आम्ही ट्राय करतोय ते अंमलात आणायचं आहे की नाही. येस, चला
नवी मुंबई प्रॉप स्टुडिओचा नंबर मी इथे फ्लॅश करेल आणि त्यांचा जो ऍड्रेस आहे तोही मी इथे टाकेल. त्यांचं इंस्टाग्राम पेज आहे तेही मी इथे टाकेल, तर नक्कीच व्हिजिट करा आणि तुम्हाला त्याचे छान छान असे फोटोज काढायला मिळतील. मेमरीज है ना, मेमरीज. चलो आता काय आहे, आपण त्यांचा निरोप घेऊया आणि नंतर मायराची जरा तब्येत काय आहे त्या विषयी आपण नंतर जरा गप्पा करूया. आज ती कम्प्लीट अँड फाईन आहे की नाही. चल, काय करताय मायरा? मायराने जे कास्टिंग केलं होतं काल तेच आज रेडी झालेलं आहे. दीदीने तुला सांगितलं, दीदीने मला पण काहीतरी सांगितलं. काढ असं इकडनं साईड. फक्त हात आतमध्ये ते हार्ड जे सब्जेक्ट आहे ना त्याला हात नको लावू. काढ. आता मी इथे हार्ड लागते ना. देवा 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 काढ. त्याला नख लागू देऊ. हा, फक्त नग नको, एकदम अलगद काढा. दीदी काय करते? का करते दीदी? का करते? हा काढ. शाबास. किती भारी आहे. हळूहळू इकडनं पहिले थोडं वरचं काढा. थोडं काढ, कारण का तिथे ना हे असणार तुझा अंगठा असेल. हवा हा इकडचं आधी हळू. असं घे. काढ. थोडा सपोर्ट नाही काढायला. हा ते बघ. हा हा हा. अंगठा आतमध्ये टाकलास का? अंगठा आतमध्ये टाकलास? मग तसं टाकतात. त्यांनी अशी नाही आहे ना इथे अंगठा आहे ना हिचा. काढ. काय हे कसं आलं? हा म्हणजे तू काय केलं? आतमध्ये टाकलं. असा यायला पाहिजे बाळ. त्याने असा नाही, बरोबर केलंय. थांब. ते पकड पहिलं. थांब 1 मिनिट. काढ. हे काढ. हात उचल ना वरती. हात आपण हे का चेंज केलं होतं? बिकॉज याच्यामध्ये ना तुझं पूर्ण कास्ट झालं नव्हतं. हे बघ, अर्धाच हात पर्यंत यायला पाहिजे, म्हणून आपण हे नवीन केलं. बरोबर हुबेहूब आलंय. असं नाचत नाही पण हातात. बघू. हे काय आलं मला कळलं. ते फाईन ट्यून करावं लागेल ना ग. ते हे थोडं आहे ना जरा फाईन ट्यून करावं लागेल. हे तुझ्या बोटाच्या गॅप मधनं ते बाहेर पडलं. ते दुसरं काढूया. थांब. दोन्ही हात तिचेच आहेत. काढा. आता त्याला 8 दिवस काय हात नाही लावायचा. काढा. काढ. मला फक्त एक कोपरा काढून. हे पण तू आतमध्ये असं ठेवायला सांगितलं. आजी एवढी पण डिटेलिंग. अरे नाही, ती म्हणून सांगत होती तिला. अगं पण मी तसाच हात टाकलाय बघ. हे बघ असं पाहिजे. बघ हा ना असा पाहिजे. ती सांगत होती तुला, पण ते थोडं पटकन जमत नव्हतं. म्हणजे हे बघ आणखीन छान आलं असतं. हा करंगणी पण तुझी बाहेर आहे. हा अंगठा इथे दिसत. म्हणजे अशी दिसलीस ती बोट चांगली तुझी. रेषा बघ कशा परफेक्ट आल्या. आता माझं काढते. पनीर व्हेज पनीर तुमच्यासाठी. ते नंतर फाईन ट्यून होणार. फाईन होणार त्याच्यात निघतं ना, बाहेर येतं ना ते. काढ. चल. मटेरियल नाही माहिती काय. रॉक सँड आहे. बेसन पिठाचे.
बेसन पीठ. काढ. व्हेरी गुड. हा पण छोटाच आहे होता हात. बघू. आता परफेक्शन आहे का? नाही हा पण चांगला आहे. हे बघ, हा परफेक्ट आलाय. दिसतोय तरी सगळं. फक्त हे हात आपण छोटा झाला म्हणून आपण नवीन कास्ट केला. आता तू ह्याला जरा पण पाणी नको लावू. हे सुकू दे आता. ते बघ ते ओलं आहे जरास. खालून ओलं आहे सगळं. असं केलं ना. आता त्यातला आणि ह्यातला फरक बघ, तुला समजत असं तरी. हे बघ, हे आतमध्ये गेलं बरोबर. हा, आणि हे पण आतमध्ये गेलं. आता त्याचं क्लिअर आहे बघ. बघू तो दिसताना बघ कसा हात दिसतोय, सगळा अख्खा दिसतोय. अगदी हाताच्या रेषा आणि ते सगळं पण आलंय. अगदी तशा केस जिथे आपले असतात ना तिथे ते डॉट डॉट केसाचे. दाखव. हे बघ, हे बघ, हे बघ इथे. हे बघ. दाखव. चल आता काय कर, ते ना एका ह्याच्यात ठेवून दे, डब्यातच ठेवून दे वाटलंस तर. या नको, असं बाहेर सुकू दे ह्याच्यावर. काढते. आणि डेलिकेट आहे, हे पडलं की तुटलं. असंच राहू दे बाळा, सुकू दे ते. सुकू दे आता. चला उचलाय. नेक्स्ट सॅटर्डेला काढायचं. हा 8 days. नेक्स्ट संडे. काय ते कलर करायला मग तुम्ही नंतर करू, संडे नंतर करू शकता. कलर केलं तर मग त्याचं ओरिजिनल हे जाईल. कलर केलं तर हा नेल पॉलिश कर, पण हाताला कलर नको दे. चल उचल. हाताला गोल्डन. हे टाक. चल हाताला गोल्डन कलर द्यायचा. चला. बाय द वे, काल आम्ही जे कास्ट केलं होतं तर ते कास्ट थोडं जरा गडबड झाली म्हणून आम्ही परत नवीन कास्ट केलं. तर जी गडबड झालेली कास्ट आपल्याकडे आहे तो व्लॉग नक्कीच टाकेन मी कास्टिंगचा. म्हणजे दीदीला सांगितलं, दीदी करते मला सुंदर. दीदी डायरेक्ट माझ्या हातात